नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, बाईपण भारी देवाला जशी बायकांची लाट सिनेमागृहात आली होती तशीच काहीशी आता नाच ग घुमाच्या बाबतीत अपेक्षित आहे. आणि जे बॉक्स ऑफिस रिझल्ट आपल्या समोर आले आहेत ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे हा सिनेमा रिलीज झाला होता 1 मे 2024ला. 1 मेला तुम्हाला माहितीच होतं की सुट्टी होती. सो 1 मेचं जे कलेक्शन आलेलं आहे, बाय द वे, हे कलेक्शन सांगण्याआधी पुन्हा एकदा एक जेंटल रिमाइंडर की मी हे जे आकडे सांगतोय ते खरे असतीलच असं नाही. विविध वेबसाईट्सनुसार जे काही एक राऊंड फिगर येते ती मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. तसाही मराठी सिनेमाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड अनालिस्ट नसतो. सो हे जे आकडे आहेत ते अगदी कन्फर्म आहेत असं धरून चालू नका. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असतील. आपण जास्तच धरूया किंवा जास्तच कमवले असतील. एनिवेज, वेनसडेचं म्हणजेच 1 तारखेचं जे कलेक्शन आहे ते आहे 2,15,00,000 रुपये. तर कालचं गुरुवारचं जे अर्ली एस्टिमेट आहे, जे वर्किंग डे असून सुद्धा चांगलं एस्टिमेट आहे ते आहे 85 लाख रुपये. असं करत पहिल्या 2 दिवसात या सिनेमाने कमवलेले आहेत 3 कोटी रुपये. आणि अजून हा एक मोठा वीकेंड आहे, विसरू नका. सो हा सिनेमा कदाचित या वीकेंडला रविवारपर्यंत 10 कोटींच्या घरात जायला अजिबात हरकत नाही. आणि गेला तर आनंदच आहे. काल ओव्हरऑल ऑक्युपन्सी होती गुरुवारी 15.04%ची, ज्याच्यात मॉर्निंग शोजचे 8.98, आफ्टरनूनचे 15.55, इव्हनिंगचे 18.20 तर नाईट शोजचे 17.43%. टेरिटरी वाईज बघायला गेलं तर मुंबईची ऑक्युपन्सी होती 15.25%, पुण्याची 15.75%, नागपूरची 12.75%, संभाजीनगरची 13.50%, कोल्हापूरची 12.25%, नाशिकची 16.50%, तर सांगलीची 8.67%. सो हा सिनेमा मुंबई, पुणे आणि नाशिक मध्ये चांगली गर्दी खेचताना आपल्याला दिसतोय. म्हणजे तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? या सिनेमाचा बाय द वे आपण रिव्ह्यू सुद्धा केला आहे. तो रिव्ह्यू तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि तो रिव्ह्यू बघून तुम्ही जर सिनेमा मुळात बघितला असेल तर तुमचं काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.